भारतामध्ये पहिल्यांदा विजेचा प्रकाश कधी पडला हे माहिती आहे का तुम्हाला? तर 24 जुलै 1879 कलकत्त्यात पहिल्यांदा वीज आली. म्हणजेच आजपासून तब्बल 147 वर्षांपूर्वी भारतानं विजेचा प्रकाश पाहिला. त्यानंतर शहरं उजळली, गावोगावी वीज पोहोचली, देश डिजिटल झाला आणि आज आपण मोबाईलच्या एका क्लिकवर जगाशी जोडलेले आहोत. पण याच भारतात एक असं गाव आहे जिथं आजही विजेचा प्रकाश पोहोचलेला नाहीये. ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे वास्तव आहे. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर अशी अनेक गावं आतापर्यंत समोर आली ज्यांना आत्ता वीज मिळाली असेल. पण आज आता आपण ज्या गावाबद्दल बोलत आहोत ते आहे नंदुरबार मधल्या सातपुड्यातलं माणिबेली गाव. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झाली. आपण चंद्रावर पोहोचलो, डिजिटल इंडियाच्या गप्पा झाल्या, गावागावात विकासाच्या योजना पोहोचल्याचे दावे झाले. पण सातपुड्यातल्या माणिबेली गावासाठी अजूनही अंधार संपला नाही. साधारण 1100च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावाची आणखी एक ऐतिहासिक ओळख आहे. देशातील पहिल्या मतदाराची ओळख जपणारं हे गाव. म्हणजे ज्या देशात मतदानाचा अधिकार वापरणाऱ्या पहिल्या मतदाराची आठवण या गावाशी जोडली जाते, त्याच गावातील लोक आजही वीज, रस्ते आणि आरोग्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत. आणि प्रश्न फक्त माणिबेलीचा नाहीये, तर माणिबेली आणि आसपासचे जवळपास 400 पाडे आजही वीज आणि मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. आता इथली परिस्थिती थोडी समजून घेऊया. आपल्या शहरात अचानक पाऊस आला, लाईट गेली तर आपली कामं खोळंबतात, इंटरनेट बंद होतं, मोबाईल चार्ज होत नाही, घरात अंधार होतो आणि आपण लगेच तक्रार करतो. पण इथे इथे वीज जाण्याचा प्रश्नच येत नाही, कारण वीज आलेलीच नाहीये. काही अंतरावर गुजरातची सीमा आहे, तिकडे वीज, रस्ते, आरोग्य आणि दळणवळणाच्या सुविधा दिसतात. मध्य प्रदेशातही विकास पोहोचलाय, मात्र महाराष्ट्राच्या हद्दीत राहणाऱ्या या नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो. मग प्रश्न पडतो, महाराष्ट्रात राहूनही या लोकांना शेजारच्या राज्यांच्या सुविधांवर अवलंबून का राहावं लागतंय? नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते चेतन साळवे यांच्या म्हणण्यानुसार समस्या फक्त विजेची नाहीये. माणिबेलीला जोडणारे रस्ते सुद्धा दयनीय आहेत. रस्ते आणि वीज पोहोचवताना वन विभागाच्या परवानग्यांना अडथळा असल्याचं सांगितलं जातं. पण इथेच आणखी एक मोठा प्रश्न उभा राहतो. एका सरकारी विभागाची परवानगी मिळत नाही म्हणून दुसऱ्या सरकारी विभागाचा विकास थांबणार असेल तर या व्यवस्थेची जबाबदारी नेमकी कोणाची आहे? नंदुरबार मधल्या जवळपास 400 गावं आणि पाड्यांना वीज पोहोचवण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं सांगितलं जातं. त्यासाठी तब्बल 398 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मिथिली सेठ यांनी यातील 50 ते 60 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे. तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हे प्रस्ताव आपल्याकडे द्यावेत, आपण आदिवासी विकास विभागाशी बोलतो असं आश्वासन दिलंय. म्हणजे सरकारच्या पातळीवर प्रस्ताव आहेत, निधीची मागणी आहे, आश्वासनं आहेत, पण माणिबेलीच्या घरात दिवा कधी लागणार? सामाजिक कार्यकर्ते नूरजी वसावे यांनी यापेक्षाही गंभीर मुद्दा उपस्थित केलाय. सरदार सरोवर प्रकल्पासाठी सातपुड्यातल्या 33 गावांनी आपल्या जमिनी दिल्या. विकासाच्या या प्रकल्पासाठी या गावांनी त्याग केला, पण बदल्यात या गावांच्या वाट्याला काय आलं? ना पुरेसे रस्ते, ना आरोग्याच्या सुविधा आणि ना विजेचा प्रकाश. ज्या लोकांनी विकासासाठी आपली जमीन दिली त्यांच्याच घरात विकासाचा दिवा पोहोचला नाही, तर मग हा विकास नेमका कोणासाठी? माणिबेली जिल्ह्याच्या ठिकाणापासून जवळपास 150 किलोमीटर अंतरावर आहे. रस्ते आणि पूल नसल्यामुळे नंदुरबार गाठणं म्हणजे अनेकदा जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखा आहे. एखादा आजारी पडला तर उपचारासाठी दूरवर जावं लागतं. आता तुम्हीच विचार करा, 80 वर्ष स्वातंत्र्याची, 147 वर्ष भारतात विजेच्या इतिहासाची, आणि तरीही एका गावाला वीज मिळण्यासाठी आजही प्रतीक्षा करावी लागते. नागरिक महाराष्ट्राचे आहेत, मतदार महाराष्ट्राचे आहेत, करदाते सुद्धा याच देशाचे आहेत, पण दैनंदिन गरजांसाठी त्यांना गुजरात आणि मध्य प्रदेशाकडे पाहावं लागतंय. एकीकडे आपण विकसित भारताची स्वप्न पाहतोय, डिजिटल क्रांतीची भाषा करतोय, आणि दुसरीकडे देशातील पहिल्या मतदाराची ऐतिहासिक ओळख जपणाऱ्या या गावात अजूनही अंधार आहे. म्हणून प्रश्न फक्त माणिबेलीच्या घरात वीज कधी येणार एवढाच नाहीये. प्रश्न आहे, ज्यांनी देशाच्या लोकशाहीत पहिली मतं दिली, ज्यांनी विकासासाठी आपल्या जमिनी दिल्या, त्यांच्या घरात विकासाचा दिवा पेटण्यासाठी अजून किती वर्ष वाट पाहावी लागणार? कारण माणिबेली आज अंधारात आहे, पण हा अंधार फक्त एका गावाचा नाहीये, तर जवळपास 400 पाड्यांच्या विकास व्यवस्थेवरचा हा मोठा प्रश्न आहे. तिथली मुलं काय करत असतील, ती कुठे शिकत असतील, ते कुठे शाळेत जात असतील, कशी अभ्यास करत असतील, ते सुद्धा उद्याचं भविष्य आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे वीज येणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.